भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान तेगी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सन्माननीय सेवक बंधू आणि भगिनींनो, मानव धर्माचे प्रणेते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संस्थापक महान तेगी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर बाबांनी मानव धर्माच्या सेवेकरिता जगाच्या कल्याणा संताचा विभूती देहे कष्ट विधी परोपकारी या म्हणीप्रमाणे निष्काम भावनेने आपले जीवन अर्पण केले। मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा भगवंताचा संदेश सर्व दुःखी मानवापर्यंत पोहोचवण्याकरिता बाबांनी मानव धर्माची स्थापना केली। दुःखी मानवाला अंधश्रद्धा तसेच व्यसनमुक्त करण्याकरिता 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या माध्यमातून एका परमेश्वराचे अनुभव परिचय मार्गदर्शनाद्वारे मानवाला करून दिले। तेजस व्यक्तिमत्व उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, तेजस व्यक्तिमत्व उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, दातृत्वाचं तेज अन वक्तृत्वाचं ओज ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, दातृत्वाचं तेज अन वक्तृत्वाचं ओज ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी, सत्कर्माची ओढ त्याला सांगुलपणाची जोड ज्याच्या कार्याची वेगळीच लकाकी, दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या आणि कृतज्ञतेच्या भावनांनी बहरलेल्या या संस्कार पीठावर विराजमान असलेल्या सर्व सेवक सेविका बालसेवकांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मी संदीप दादुरवाडे, मानव धर्माच्या प्रचार प्रसार मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी निष्काम भावनेने त्यागीवृत्ती केलेले कार्य सर्व दुःखी कष्टी आणि अंधश्रद्धेने ग्रासलेल्या आणि विस्कटलेल्या समाजात राहत असलेल्या अज्ञानी मानव ज्याला या मानव धर्माची जाणीव नाही अशा सर्व मानवापर्यंत मानव धर्माची शिकवण आणि 300हून अधिक घडलेले सत्य अनुभव या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना ऐकायला मिळणार आहेत। आपण या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा। चला तर मित्र हो, या लवलवत्या पेटीच्या ज्योतीच्या साक्षीने आज चोहीकडे ज्ञान विज्ञान संस्कार संस्कृती आणि उत्तुंग प्रेरणेचा आज प्रकाश पोहोचवूयात। सेवकांचा हाकेला ओ देणारा प्रयत्नांना साथ देणारा परमेश्वर, सेवकांचा हाकेला ओ देणारा प्रयत्नांना साथ देणारा परमेश्वर, अधर्माचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा परमेश्वर। चला तर मग याच परमेश्वराचा आज प्रचार प्रसार करूया।